मजेत ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी क्षमा तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझा पहिला ट्रायपॉड जो अमेझॉनवरून मी ऑर्डर केला होता. तर तो ट्रायपॉड कसा आहे, त्याचं बॉक्सिंग कसं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. हा आहे तो ट्रायपॉड ज्याचं बॉक्सिंग हे असं आहे. तर इथे आहे डिजिटेक लाईटवेट DB ट्रायपॉड, मॉडेल नंबर DTR 550 LW. या प्रकारे आहे. इथे हे पण दिलेलं आहे मोबाईल फोन होल्डर आणि इकडे स्पेसिफिकेशन दिलेलं आहे. हे बघा इथे फीचर्स दिलेले आहेत. याची किंमत आहे ना, जर तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेलात ना तर 2495 रुपीजला आहे आणि अमेझॉनवरून हे मी फक्त 1549 रुपयाला परचेस केलेला आहे. तर आता मी तुम्हाला हे बॉक्स ओपन चला तर मग मी तुम्हाला ह्या ट्रायपॉडचं अनबॉक्सिंग करून दाखवते. तर ह्या बॉक्समध्ये अशी पिशवी असणार आहे. या पिशवीमधूनच आपलं ट्रायपॉड येतं. चला ही पिशवी खूप युजफुल असणार आहे कारण ही पिशवीतून तुम्ही तुमचं ट्रायपॉड सुद्धा तुमच्या स्वतः सोबत कॅरी करू शकता आणि ही वॉटरप्रूफ आहे पिशवी. या ट्रायपॉड सोबत तुम्हाला हे फोन होल्डर सुद्धा अवेलेबल आहे. हे बघा आता मी तुम्हाला सांगते हे वापरायचं कसं. तर ह्याचे हे असं ओपन होतं. हा जो नॉब आहे ना तो फिरवला ना की हे लॉक होतं. हे असं नॉब फिरवल्यानंतर लॉक होतं आणि हे त्याचे पाय हे बघा असे मोठे होतात. हे पुन्हा तुम्ही हे लॉक करून घ्या, नाही तर हे पुन्हा पाय बारीक होते, छोटे होऊन जाते. हे परत लॉक करायचे. लक्षात ठेवा पाय या स्टँडचे पाय ओपन केल्यानंतर पुन्हा हे लॉक करायला विसरू नका. आपलं ट्रायपॉड हे या पद्धतीने उभं राहील. हे याची उंची ऑलमोस्ट माझ्या एवढी आहे. चला या तर या प्रकारे तुम्ही हे काढू शकता. हे बघा हे असं हे निघतं. यामध्ये तुम्ही तुमचा कॅमेरा आणि मोबाईल तो हँग करू शकता. ते कसं हे मी तुम्हाला दाखवते. हे बघा असं
आणि मग हे इथून असं लॉक करायचं. इथे लॉक करण्यासाठी दिलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही हे हँग करू शकता. पुन्हा हा नॉब लॉक करायचं. हे लॉक करायला विसरू नका. आता इथे दिलेला आहे बबल. हे बघा इथे बबल आहे. हे बबल शो करतं की तो हा मध्ये असला ना बबल की हे स्टेडी आहे तुमचा हा ट्रायपॉड. आता आपण पाहूयात की हा ट्रायपॉड अजून किती मोठा होतो. हे इथला नॉब आपल्याला थोडासा लूज करून घ्यायचा आहे. म्हणजे हे असं ओपन होतं. हे बघा इकडचं मी नॉब लूज केल्यानंतर हे ओपन होतं. मग हे असं फिरवलं ना तर हवं तितकं हे स्टँड मोठं होऊ शकतं. हे स्टँड मोठं होऊ शकतं. आता हे मोठं झाल्यानंतर हे पुन्हा लॉक करायला विसरू नका, नाहीतर ते खाली येईल आणि हे इतकं मोठं होऊ शकतं. म्हणजे माझ्या हाईट पेक्षाही उंच. आता हे मी पुन्हा खाली घेते. ह्या ट्रायपॉडची हाईट आहे 5.5 फूट. हे बघा इथे दिलेलं आहे. हा 1700 mm म्हणजे 5 फूट 57 फीट एवढी या ट्रायपॉडची हाईट आहे. आता मी हे पुन्हा खाली घेते. तुम्हाला जेवढी हाईट हवी ना तेवढं त्या हाईट वरती हे ट्रायपॉड तुम्ही ऍडजस्ट करू शकता. तुमचे कुकिंग व्हिडिओज असो किंवा कोणत्याही प्रकारचे व्हिडिओज तुम्ही शूट करू शकता. हे ढिल्लं हे लूज करायचंय म्हणजे तुम्ही तुमचं रील पण शूट करू शकता. तुमचा कॅमेरा असू दे किंवा मोबाईल असू दे ते तुम्ही इथे ऍडजस्ट करून फिट करायचं आहे. म्हणजे हे या प्रकारे होईल आणि तुम्ही तुमचे काही रील्स असतील किंवा कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला शूट करायचा असेल तर तुम्ही ह्या प्रकारे हे करू शकता. आता हे आपण परत आहे त्या स्थितीमध्ये ठेवूया. आपण ह्याचा वापर करूया. हे लूज केल्यानंतर ना हे तुम्ही तुमचा 360 डिग्री वरती कॅमेरा किंवा मोबाईल फिरवू शकता याच्या साहाय्याने. हे बघा अशा प्रकारे. आणि हा एकदम याचे वजन फार नाहीये आणि हे जे आहे ते हँडल आहे इथे धरून तुम्ही तुमचं स्टँड इथून तिथे मूव्ह करू शकता. असं खूप लाईट वेट आहे याचं. आता मी तुम्हाला इथे मोबाईल फोन कसा लावायचा ते दाखवते. ते आता मी तुम्हाला हा मोबाईल लावून दाखवते. हे बघा अशा प्रकारे तुम्ही तुमचा मोबाईल लावू शकता. आणि तुम्हाला रील शूट करायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा रील शूट करू शकता. तर तुम्हाला हा ट्रायपॉड कसा वाटला ते नक्की कळवा. हा होता आजचा व्हिडिओ. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा.
आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्कीच मला कळवा. आणि जर तुम्ही ट्रायपॉड घेण्याचा विचार करत असाल तर 100% हा व्हिडिओ तुम्हाला नक्की युजफुल असणार आहे. तर हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल.